हट बाई, काही समजून नाही राहिलं मला तर. लवकर उठीन म्हणली, आज गुरुवार होता तर त्या थंडीची झोपही नाही खुलत. शांता, काय झालं? कोणासोबत बोलत आहे? अहो, कोणासोबतच नाही, अशीच एकटी एकटी मनामध्ये बोलत होती. हो, पण का बोलत होती? आता आज गुरुवार आहे म्हटली, काम बिमा झाले, स्वयंपाक व्हायचाच आहे, आंघोळ बिंघोळ झाली, आता पूजा वगैरे मांडायचीच आहे. आणि 8 वाजून गेले. तर चिंता कशाला करते? करशील ना तर कर हळूहळू. हो, तर कापूस वेचायला जायचा होता ना. पागल आहे का? गुरुवार उपास पकडते ना, तिकडे कापूस वेचायसाठी जाशील? काय होते तर उपास राहते तर जाईन म्हणत होती. नाही नाही शांता, नको जाऊ. आणि मला सांग, कधी जाशील? तुझी पूजा वगैरे व्हायचीच आहे, स्वयंपाकही व्हायचाच आहे म्हणते, केव्हा जाशील सांग बरं. हो, तर तोच विचार करत होती ना मी. म्हणून म्हणतो नको जाऊ तू आज. हो, तर मी सांगितलीच नाही बायांना का मी उद्या येईन नाही का काही अशी म्हणून. रात्री झोपली तेव्हा माझ्या लक्षात आला की उद्या गुरुवार आहे म्हणून. तर नाही सांगितली तर आता जाऊन सांगून दे. आता गावी जायचं राहिलं असतं तर जमलं असतं. उशिरा पाशिराही गेली असती तर ते एक तर ट्रॅक्टरवर जावं लागते ना. आता तो ट्रॅक्टरही येईल त्यांच्या. हो, तर तेच विचार करत होती मी. तर जास्त विचार नको करू, ज्या पटणारी जाऊन सांगून दे. हो, जाऊन सांगून देते नाही का. पाय पाय शांता, फोन वाजला कोणाचा होता? पाय पाय पाय. हो, चार्जिंगवर लावली होती मोबाईल. हा, हॅलो, बोल कोणता? हॅलो हॅलो. हट बापा, एकही आवाज नाही येत आहे. हॅलो ताई, मी कोणता बोलत आहे? हो हो, तुझा नंबर सेव्ह आहे पण आवाजच नव्हता येत. आता येत आहे आवाज. तिकडे आतमध्ये होती ना तर आवाज नव्हता येत. बोल, काय म्हणते? मी का म्हणतो, आज मी येत नाही. काल माझ्या लक्षातच नाही राहिला की उद्या गुरुवार आहे म्हणून. हो बाबा, कोणता माझ्याही लक्षात नव्हता. आता माझे पण कामं बिमं काही झाले नाही आहेत तर मी नाही जात. हो ठीक आहे ना, सांगून देते मी आता जातच होती सांगायला नाही येत म्हणून. कोण हार्न मारून राहिला बाबा? ठीक आहे, कोणता ठेवतो आता. हो हो ताई, ठीक आहे. हो, बघा बरं कोण आला तर मन हॉर्न वाजत आहे. शांता, ट्रॅक्टर आला बाया न्यायसाठी. बापा, एवढ्या लवकर हा ट्रॅक्टर येऊन गेला का? शांता, हे रजनी ना दुर्गा आली इकडे. हो हो, येते. बापा शांताबाई, नवीन साडी घालून कापूस वेचायला येऊन राहिले का? नाही रजनी, आज मी ना कापूस वेचायला येत नाही आहे. खरंच शांताबाई येत नाही आहात की मजाक करत आहात? अरे नाही, खरंच सांगत आहे. आता येतच होती तिकडे सांगायसाठी तुम्हाला. पण काम तर कुठे चाललं? कुठेच नाही जात. आज गुरुवार आहे ना, मला उपवास आहे आणि पूजा वगैरे मांडावं लागते ना. तुला तर माहित आहे, मागच्या गुरुवारी आली होती ना तू. हो ना शांताबाई, पाय मलाही माहित नाही बा, माझ्याही डोक्यातून निघून गेला. हो, मलाही ना रात्रीच लक्षात आला झोपते वेळी. बापा, उद्या तर गुरुवार आहे आणि मी तर यांना सांगितली नाही. तरी पण विचार केली होती लवकर उठून कामं बिमं करून पूजा वगैरे करून येईन म्हणून. पण आता थंडी वाढली ना तर उठूनच नाही होत. आता कामं बिमं झाले पण स्वयंपाक बाकी आहे, अजून पूजा पण मांडायची आहे, तर म्हणून मी येत नाही. हो, बरोबर आहे. आणि ना कोणता पण नाही येत आहे. मग आता तुम्ही जा 6 जणी. हो, जातो वगैरे, पण कसं शांताबाई तुम्ही नाही राहत ना तर मजा नाही येत. तुम्ही राहिल्या की मस्त मजा येते, गमते मस्त. आता तर ललिता जास्तच बोलते का बापा? कशाला बोलेल जास्त? बोलेल जास्त तर आपण चुप राहायचा. आणि आहे ना ही रजनी आहे ना सांभाळायला. नाही बापा ताई, या दोघीच्या मधात आपण नाही पडू. चल रजनी, त्या आल्या. चल. बरं जा, आज मस्त जास्त कापूस वेचाल. लवकर चालले सकाळ. हो, आता काल उशिरा गेलो होतो ना आपण. कमी झाला वेचून. काल तर 300 रुपये रोजी नाही पडली. काही नाही होत ना, आज वेचून घ्याल जास्त मस्त 40 किलो पर्यंत वेचून घ्याल. हो बापा शांताबाई, आता बघू किती होते किती नाही. आई, तुम्ही चहा प्याल? आताच तर जेवण केली होती. नाही, मी बनवत आहे की नाही आपल्यासाठी, तर म्हणून विचारली. प्याल तर थोडासा बनवते मग तुमच्यासाठी पण. बनव बापा. मग झाली का पूजा करून? झाली? हो झाली. नाही, आताच तर झाली. तुम्ही घरी नव्हते ना, कुठे गेले होते? घरीच तर होती बाबा, बाहेर बसली होती. थंडी लागून राहिली खूपच आज, तर उन्हामध्ये बसली होती. असं का? हो ना आई, थंडी तर लागत आहे आज खूपच. हो, आता हा आभाळ निघाला ना तर जास्तच थंडी वाढली. आता 2 दिवस झाले थंडी वाटत आहे जास्त. तर आई, तर स्वेटर घालत जा ना तुम्ही. कुठं स्वेटर आहे बापा माझ्याजवळ? काव नाही, मागच्या वर्षीच तर घेऊन झाली होती ना. ते का, ते तर नुसती गडते बाबा, मी नाही घालत. कायची स्वेटर घेऊन आणली तर मस्त चमकत होती आई, म्हणून आणली. तू घालून पाहिजे बरं, गडते नुसती. दिसते गिसते चांगली पण गडते बापा अंगात घातल्यावर. आणि कोणता, तू का नाही घालत स्वेटर? तुला थंडी नाही लागत का? लागते नाही, थंडी लागते, पण माझी स्वेटर तर फाटली आहे. काय, मागच्या वर्षी घे म्हणलं होतं तुला तर ऐकलीच नाही. माझ्यासाठीच आणलीस फक्त घेऊन.
माझी वाली सुटर घालत जा ना तर मग. नाही बापा, तुम्ही तर म्हणता गळते म्हणून. हो कुंता, गळते. फाटली आहे तर का झाला, घालत जा ना. थंडी किती वाढली. सकाळी लवकर उठावं लागते, कामं बिमं करावं लागते तुला. सुटर नाही घालत तर सॅल गेल पांघरत जा. हट आई, ते सॅल पांघरून काही काम जमत नाही. 3 वेळा पडते अंगावरून. हो बापा, तोही आहे. कुंता, ए कुंता, ये ना ताई, ये इकडे ये. ये कुंता, बस. हो ना मावशी, बसतो. जा कुंता, आता बनव चहा. शांताई आली. मावशी, का मी चहा प्यासाठी आली का? अहो नाही शांता, आता जे विचारत होती. आई म्हणते चहा प्याल का, बनवतो म्हणते. बापा, आईला तर हुसकी लागली. कोण आठवण करते? कोण आठवण करेल मला, बुडग्या माणसाला. कुंता, झाली का तुझी पूजा बिजा करून? हो ना ताई, आत्ताच झाली. थोडा वेळ झाला तर. आता म्हणली चहा वगैरे बनवून घेते, चहा पिऊन टाकते म्हटली. मी तर पिऊनच आली बापा चहा. का झाला पिऊन आली तर थोडासा पिऊन घेशील अजून. कुंता पाय बरं, हे शांताई तर नाही गेली. कापूस वेचायला जात होती ना, तू मार लावली होती मग अशी, जातो नाही जातो नाही. मला सांग शांता, नुसता काम काम कामच करावा का? आपल्या स्वतःची काळजी घ्यावं लागते ना. नुसता काम केल्यानंच होते का? उपासा तापासाच्या दिवशी नाही जावा. आता इकडून तिकडून कामं केल्या नसताना पूजा बिजा ना गेली असती. उपवास दिवसभर न दिवसभर कामं केल्या नसताना तब्येत बिब्येत बिघडली असती तर मग जो कमावला तो गेला असता डॉक्टरला पैसा सगळा. मग काही अर्थ होता का? करावा, कामही करावा, पण कशी स्वतःची काळजी घेऊन कामं करावा कोणती. काही नाही लागत बाबा जवानपणामध्ये कामं करायला. मग म्हातारा झाल्यावर भोगावं लागते ना. जवानी राहिली तर मार कामं करतो आपण. मी सांगतो शांता, माझा रमेश झाला होता ना, फक्त 8 दिवस कामं नाही केली मी, आणि 9व्या दिवशीपासून कामं केलं, सुतूक झाला ना. काय म्हणतं मावशी? हे रमेश भाऊची आजी नव्हती का? होती ना बाबा, पण मोठी खडूस होती. ते 8-10 दिवस असतं कामं केलं तर अशी कुरकुर कुरकुर करत होती. मग मला सहन नाही झाले, मी लागली कामाला. मग आता भोगून राहिलं. माझी सासू बोलत होती, मला राग येत होता. हे काऊन बोलते मला म्हणून नाही का मी कामं करायला सुरुवात केली. आता पाय ना, हा दुखते तो दुखते माझा. मग म्हणून म्हणतो थोडीशी आपली काळजी घ्यावा स्वतःची. हो मावशी, बरोबर आहे. कोणता, मी वावरात चालली, येते का? काही तुरी बिरीच्या शेंगा आणून टाकीन म्हणलं भाजीसाठी, आता घरी आहोत. हो, आता तसे कामं बिमं तर झाले माझे, येतो ना आता. उद्या भाजी तरी होईल तुळीच्या दाण्याची. तुम्हाला का वावरात गेल्याशिवाय चैनच नाही पडत का? आजच्या दिवस नाही जाल तर काय होते? का म्हणता मावशी, काही कामं करायला चाललो का? थोडासा शेंगा बिंगा आणून टाकू म्हणतो. कोणता, तू तर रमेशला सांगितली ना शेंगा आणायसाठी? हो, सांगितलं वगैरे. आता मग राहू दे शांता, तूही नको जाऊ. रमेश शेंगा आणेल तर थोडासा पाठवून देईन तुझ्या घरी. मी का म्हणतो कुंता, शांता, का म्हणता मावशी, सांगा ना तर. हो बोला ना आई, बोला, का म्हणता? बाबा आता का नाही थंडी खूप वाढली, आणि ह्या ना कुंताजवळ स्वेटर नाही आहे. होती तर ते फाटली म्हणते. तिला मागच्या वर्षीच म्हणलो स्वेटर घेऊन आणून घे, तर काही घेतलं नाही ना. ते गावात आले होते सुटरीवाले, तर त्याच्या जवळून माझ्यासाठी घेऊन दिलं. तर 1 दिवस नाही घातलं, नुसती गळते बापा ते सुटर. हो बापा शांतताई, बेकार आहे. गावात कोणता माल आला तर घ्यायचा. मस्त स्वस्ती दिलं होतं, 400 रुपयाची का 450 रुपयाची तर झाली होती. पण 1 दिवस नाही घातला आईनं. मग कोणता अर्थ कोणता? 400-450 रुपयात दिलं त्यानं, तर कोणता अर्थ घ्यायचा? मावशीने 1 दिवस घातला नाही तर गेले ना बाबा 400-450 रुपये फुकट गेले, वाया गेले. हो, तर मी का म्हणतो आता जा तुम्ही घरी. तर चला ना जाऊन मस्त सुटर वगैरे घेऊन आणून. बापरे आई, तुम्ही म्हणता सुटर घ्यायला जाऊन म्हणून? त्या दिवशी तर म्हणले तर नाही म्हणत होत्या ना. ओ बापा, त्या दिवशी थंडी नव्हती वाटत ना, आता खूपच थंडी वाटून राहिली. हो, पण आई आता सुटर घ्यायला जाऊन म्हणता हे घरी नाही आहेत ना, मग पैसे कुठले? माझ्याजवळ तर पैसे नाही आहेत. माझ्याजवळ 1,000 रुपये असतील. आहेत ना कुंता, माझ्याजवळ आहेत. ते महिन्याचे भेटले नाही का? काल गेलो होतो ना गावातल्याच बँकेतून आणलं तरी उचलून. 3 महिन्याचे भेटले. बापा, आज दिवस कोणाकडून उगवला? माझ्या सासूबाईचा. सुटर घ्यायला जाऊन म्हणते, आणि ते जवळच्या पैशानं. पण आई, तुम्हाला मागावा पैसे तर द्या नाही ना तुम्ही तर. आता राहतील तेव्हा देईन ना. तेव्हा मागतली होती तर नव्हते बापा पैसे. आता हे 3,000 आहेत ना, 2,000 आहेत माझ्याजवळ. असे 5,000 आहेत. का करू ठेवून? घेऊन टाकून. तूही घेऊन घे, मीही घेतो. आणि पाय, त्या दिवशी गुड्डी रडत होती सुटर पाहिजे म्हणून. त्या दिवशी जाईन म्हणल्या तर काही गेल्या नाही तुम्ही. चल ना शांता, येते का? हो ना मावशी, मलाही घ्यायची होती स्वेटर, आणि आमच्या इथल्या सोनूला पण लागत होती. पण आली असती मावशी, पण आता हे घरी नाही आहेत आणि माझ्याजवळ पैसे नाही आहेत. 1,000 रुपये आहेत माझ्याकडे पैसे. अहो तर चल ना.
माझ्याजवळ आहेत ना 5,000 रुपये. आता का 5,000चे तिघीजणी सुटर घेणार आहो का? नाही कोणता आहेतच म्हणते 1,000 रुपये तिच्याकडे. हो ना ताई, हो माझ्याकडे आहेत 1,000 रुपये असे म्हणते का? तर ठीक आहे ना, जाऊन मग आज खरेदीचं काम होऊन जाईल. 8-10 दिवस झाला जाऊन जाऊन म्हणतो, पण यांना काही वेळ भेटतच नाही. आजही सुरू झाला होता या सोनूचा, मला स्वेटर नाही घेऊन देत म्हणून. हो ना ताई, हे आमच्या इथले गुड्डी पण तसेच. आणि आता येतील इथे शाळेमधून. हो बापा, यांची काय सकाळची शाळा लागली तर आता या थंडीमध्ये सकाळची शाळा ठेवतात. ताई ते शिक्षक लोकांच्या ट्रेनिंग सुरू आहेत खरं ना. 10 वाजेपर्यंत येतात शाळेमध्ये आणि मग सुट्टी देतात मुलांना. मग ते ट्रेनिंगवर जातात ना. तर सगळ्या मास्तरांची काही एका वेळेसच ट्रेनिंग आहे का? ताई आपल्या गावच्या शाळेत किती मास्तर आहेत? 8वी पर्यंत शाळा आहे तर 4 टन मास्तर आहेत. 2 मास्तराची आहे खरं ट्रेनिंग. मग 2 मास्तर काही एवढे सगळे वर्ग सांभाळतील का? म्हणून सकाळची शाळा ठेवला आहे. असं असं. हो तर का म्हणता मग? जाऊन ना. हो आता मावशी तुमची खूपच इच्छा आहे तर जाऊन बापा. नाही, माझी इच्छा म्हणजे आता मी आपल्या पसंतीची घेईन म्हणतो सुटर. हा ना, आता खूप दिवस झाला मी इकडे तिकडे काही गेली नाही, पडली होती तेव्हाची. आता कुठं तरी जावा, काहीतरी घ्यावा अशी खूप इच्छा होऊन राहिली माझी. हो आता आराम झाला का सगळं पाय वगैरे? हो ना, आरामगी झाला. आता औषधी चालूच आहे. हो हो ताई, आता करतात गिरतात कामं घरचे. भांडे कुंडे घासून टाकतात राहिले तर. हो वाटते नाही तर का, तर घरी राहू राहू ही कंटाळा येते. मान ना कुंता, मान लवकर चाय मान. हो बनवतो ना आई, बनवतो. आता गुड्डी येईल मग जेवण कर म्हणेन लवकर आणि मग जाऊन आपण. हो कुंता लवकर बनव चाय, मग मी जातो ना घरी. सोनू येईल ना. मग तुम्ही एक काम करा, आमच्या घराकडूनच या मग. हो हो ठीक आहे ना. तर हो 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 जी भाऊ, हो हो ठीक आहे ठीक आहे. नमस्ते जी नमस्ते. हो कोणाचा फोन होता? हे आपले जावई महेंद्रजी, त्यांच्या मामाचा फोन होता. असं का? काय म्हणत होते? काही तर नाही म्हटलं, असेच बोलले सहजच. पण त्यांना काहीतरी विचारायचं होतं, पण विचारलं काही नाही त्यांनी. म्हणजे तुम्हाला कसं माहित त्यांना काही विचारायचं होतं म्हणून? अरे ते आपल्या मयूर बद्दल विचारत होते ना. कधी येणार आहे वगैरे वगैरे नाही का. असं असं. हां त्यांना विचारायचं राहिलं असेल, साक्षगंध वगैरे कधी करू काही असं वगैरे. हो हो मलाही तसाच वाटला त्यांच्या बोलण्यावरून. पण त्यांनी असं डायरेक्ट विचारलं नाही. मी म्हणलं ना आता मयूर याचाच आहे, आता सुट्ट्या माहीत व्हायच्याच आहेत त्याच्या. एक्झाम आहे म्हणलं आता 27-28 तारखेपासून. त्याच्यानंतर लागणार आहेत म्हटलं 15 दिवसाच्या सुट्ट्या त्याला. असं का? हो तर मग मयूरला कोणत्या तारखेपासून सुट्ट्या लागणार आहेत? माहीत झाल्यावर ना साक्षगंध ठेवून देऊ आपण. हो हो माझाही तोच विचार आहे. हो हो माझाही तोच विचार आहे, साक्षगंध करून टाकू म्हणून. मग लग्न वाटल्यास आरामशीर करू. माधुरी कुठं आहे? गेली ना ती, कॉलेजला गेली आपल्या. ती म्हणत होती आता 25 तारखेपासून एक्झाम आहे म्हणून. असं का? हो तर आजच्या दिवस जातो म्हणे, मग अभ्यासासाठी घरीच राहीन म्हणे, मग सुट्ट्या लागणार आहेत म्हणे. असं आता तिला काही सांगू नको याबद्दल. आधी मयूरचा फोन येऊ दे, कधीपासून त्याला सुट्ट्या लागतात का, मग त्याच्यानंतरच ना डिसाईड करू. हो ना, तर मी कधी म्हणली मी सांगते म्हणून? नाही म्हटली नाही, पण कसं निघून जाते गोष्टीमध्ये. नाही निघत. हो मी चालली आता ग्रामपंचायत मध्ये. काय आज ग्रामपंचायत मध्ये? हो आजची 22 तारीख आहे ना, 22 तारीखला मासिक मीटिंग नाही राहत का? अरे हो खरं, हो हो जा ना तर तुझ्या. म्हणजे वेळ आहे आता, तयारी वगैरे करते, साडी गिडी लावते, अशाच कपड्यावर जाऊ का? आता तुझी मर्जी, अशा कपड्यावर जाते की साडी लावून जाते, तू पाय बाबा आपला. नाही हो बरं नाही वाटत ना. आता सरपंच आहो मी, अशाच कपड्यावर जाणे बरं नाही वाटत. साडी लावते मी. हो घाल साडी घाल. ती काय म्हणत होती, थोडासा सोडून द्याल ना गाडीवर तिथपर्यंत? आता ग्रामपंचायत किती दूर आहे आपल्या गावची? हो आहे, नाही तर का, साडी लावला की मला ना चालूशच नाही वाटत. बघ आता युवाई पाहून झाला तुझा न, म्हणते साडी लावल्यावर चालूशा नाही वाटत. युवाई घरी आल्यावर का असेच कपडे घालून राहत जाशील का? नाही हो, साडी घालतो तरी. आता तिथपर्यंत जावं लागते साडी घालून, म्हणून म्हटली थोडासा सोडून द्याल गाडीनं. हो सोडून देईन. आता पोरीच्या मायाच असे आहेत तर मग पोरीला का म्हणावाचा बापा? काय म्हणलं हो? काही नाही बापा, कुठं का म्हणलं. नंबर पाहता फोन लावतो म्हणला. कोणाचा नंबर पाहता? मयूरला लावतो म्हणलं फोन. आता नको लावा. आता तो कॉलेजमध्ये गेला असेल. 5 वाजेकडे लावाल मग. असं का? ठीक आहे मग 5 वाजे लावतो. तुझी तयारी करेपर्यंत जेवण करून घेतो ना मी. आणि तू जेवत नाही का? नाही मी जेवत नाही. सकाळी ते नाश्ता केली होती, माधुरीसाठी बनवून दिली ना टिफिन. मी नाश्ता केली होती तर आता भूक नाही आहे. तुम्हाला करा म्हणली तर तुम्ही वावरामध्ये केले. हो तर स्वयंपाक झाला असेल ना? हो स्वयंपाक झाला. करा तुम्ही जेवण करा, ताट बनवून देते ना, मी तयारी करते. हो चल ठीक आहे.